मध्ये सगळे असे सचिन थांबा. तिथं हलताना दिसणार ती इकडे शिरेल इतक्या थांबून सचिन सचिन हा बघते काय या इकडे काटे अनु पाहायला या इकडं पुढे लय कडल जाऊ नका. सर का तिकडे जरा दादा. लांब काठी तिकडे पुढे दोन टोक असतील बीळ आहे का इथे? इथे काठी आहे का इथे दोन बे नाही नाही हे गबाळ आहे का पुढं समोर इकडं होईल काठी आहे एखादी लांब काठ्या काढा लांब वरती कसं काय पुढे लक्ष राहू तिकडे पुढे पुढे आनंद घेत राहील तो बरे लांब काट्या भेट तुम्ही वर वा इकडे तुम्ही वर वा सचिन थांबा. काठ्या पाहा थांबा वर थांबा आहे का इथे लाकडं पडलेले आहे. तुमच्या पायपाची शिरला होता इथे ना अरे तो असं ना हे इकडे गेला लय कडल जाऊ नका तिकडं. इथं पाईप आहे सचिन आहे का? पाईप येत बघा बरं. पाईप पण आहे का इतक्या तुम्ही खाली ठेवलं त्याला आणि वर कसं काय येईल? अरे मी त्या तिकडं बसले जानता इकडे नाही जानता पळून राहील तिकडं कशाने चढला वर गडी ना गडी ना कोणी सचिन फुस केलं तिथं बरं. बघितलं जास्त ते गवतच काढायला लागेल. बिळा असेल ना याला इथं बिळ जर असतील ना बिळात गेला असेल त्याच्या मागे हा का इथं काही नाही असं तिकडे काही बघायचं answer नाही. हा लय पुढे जाऊ नका सचिन. त्या कागदाखाली गेला काय बघा. तुम्ही इकडून उभे होते मी त्या तिकडं भांडी घालून बसलो ते लिंब पडेल हा वारे खालून मी ते प्लास्टिकच असतं ना पूर्ण कागद आहे ना हे कागद असल्यामुळे पेटवते नाही ते इतकं टाइम काय तुम्ही एवढे बांधली पेटवले पण ते कागदामुळे पेटवते कागदाचं नुकसान होईल त्याला काय पेटवायला तो तरी आता आला वर आला. डायरेक्ट नाही वरती आला तो नाही वरपर्यंत कापावं लागेल वरपर्यंत कापावं लागेल वरपर्यंत कापा वरपर्यंत तिथनं वर तिकडून काढवा मार त्याला मार करे बरं बाजूला लाकडं करे बरं येऊन धर करे बाजूला
तुम्ही कुठं खाली चालले हाय 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 पण कुठं आहे माहितीये का एक्झॅक्टली त्या ह्याच्यापाशी हे बाई कट मारा अजून कट मारा अजून कट मारा अजून सचिन तो कुठं आहे माहितीये का हा खरं खरं बाजूला अहो हा तिकडे गेला मी ते सांगते मी तेच म्हणते हे कट करावं लागेल हा इकडे इकडे करा की असं वरती हा धरा धरा ए थांब खरं झालं मी काय म्हणते हे मारता काय नाही 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 तिकडे मार तिकडे मी त्याला इकडे उसकवतो तरी चालेल हा पण हिथून तुम्हाला धरता नाही येणार मारावं लागेल ना हा मार कट सर सर बाजूला नाही नाही सचिन सचिन बरोबर सांगतो अशी माती नोटा पाय रावाल तुम्हाला हा वर इकडे तुझ्याकडे मार हा मार मार त्याला घाबरत काय नाही मारा त्या पैसे इकडे ये ना इकडं हे कापड उठवले नाही आता तिथं नाही तिथं तू मारा तिकडे थांबा ते गेलं नाही पाहिजे खाली गेला का तिकडे खाली गेला तुम्ही हलता नाही पण सचिन ते दोरी सचिन जवळ द्या द्या इकडे माझ्याकडे द्या माझ्याकडे आणि तो कागद तुम्ही फाडत जावा तुम्ही यावर भाऊ एक काम कर ना याला बाई बांध हा मारा कट त्यावेळी एक्झॅक्टली हित आहे सचिन हा दिसलं ना हो इथे इथे हा हा लवकर मार हा मार द्या हा बरोबर आहे नाही नाही ते हालत तसं पण ते तिकडेच तू तिकडेच येतो तिकडेच आहे जा खालपर्यंत कट मारतो का परत पाण्यात जाईल नाही तर नाही पाणी द्यायला परवडेल मारा खालपर्यंत कट बस नाही आणि हे मारलं ना मग आता हे बाजूला काढला का नाही याचे खाली बांबू आला सरांना धरा दोघा ठिकाणी सोडू नका खाली खाली उतरून हे करा ना. त्याला काय वनातच काठी कर दुसरा काय नको काठीत पण जोर नाहीये ते मी बरं काठी द्या ना सचिन जा खाली उतरा 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 हा उतरा 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 ए सरांची दोरी नीट धरा सचिन तिकडे गेला वरती 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 यो वरती वरती इकडे गेला इकडे हे उतरा ना नाव सांगा ना आता बंटी नाव सांग माझं हा मुकुंद रामदास डोंगरे साई मोबाईल व्हिडिओ काढ ना आपले साई मोबाईल कोणाकडे व्हिडिओ काढ ना मानसी का ये एरिया है और थोड़ी देर पहले हमें मुकुंद डोंगरे इन्होंने हमें कॉल किया था और खेत तालाब के प्लास्टिक पेपर के नीचे ये सांप था और बड़ी मशक्क़त के बाद ये सांप को हमने यहाँ से सेफली बाहर निकाला है। अब उसे सेफ्टी रेस्क्यू करके उसके नेचुरल हैबिटेट में रिलीज कर देंगे। सॅक द्या इकडे आप देख सकते हो कि ये साइज में थोड़ा सा बड़ा है। इसे इंडियन स्पेक्टर कोबरा इस नाम से जाना जाता है। ये जहरीला सांप है और कभी कभी इस प्रकार के सांप के तालाब के आसपास उनका प्रे निकलने के लिए या उसका चेसिंग करते वक्त आ भी सकते हैं। आप देख सकते हैं ये काफ़ी ये शॉर्ट टेम्पर्ड होते हैं और बार बार ये काटने की कोशिश करते हैं। आप देख सकते हैं ये उसका हिसिंग साउंड
आपको क्लियर कट सुनाई देगा, लेकिन ये काफ़ी बड़ा है साइज़ में। और आप देख सकते हैं यहाँ पे पाइप गिरा हुआ है और इस पाइप को वो बाइट करने की कोशिश करेगा। इसलिए इस प्रकार अगर शॉर्ट टर्म पर कोई स्नेक हो और जहरीला हो तो हमें रेस्क्यू को बड़ा सावधान रहना चाहिए, क्योंकि ये खतरनाक सांप है, जहरीला सांप। इसका जो वेनम है ये न्यूरोटॉक्सिक है, हमारे नर्वस सिस्टम को वो डैमेज कर भी सकता है। तो वेगळा आहे, हा वेगळा आहे. त्याला डायरेक्ट असं नाही का मागून टिकले पुढून टिकले नाडे. आप देख सकते हो उसका पिछले वाला हिस्सा, आप देख सकते हो कि ये जो पिछले वाला हिस्सा है तो वो बड़ी फुर्ती है, बड़ी स्विफ्टली वो हम पे अटैक भी कर सकते हो। आप देख सकते हो स्क्रीन के ऊपर। इसलिए कोई भी वीडियो देखकर इस प्रकार सांप पकड़ने की चेष्टा ना करें। गवतून रे. यहाँ पर हम एक किट का इस्तेमाल करेंगे ताकि उसे सेफली रेस्क्यू कर सके, और किट का इस्तेमाल करके यहाँ से उसे टैकल करके रेस्क्यू करने के बाद उसके नेचुरल हैबिटेट में रिलीज कर देंगे। लेकिन कोई भी वीडियो देखकर सांप पकड़ने की चेष्टा ना करें। 20 मिनिट कर, घुसणार नाही ते. मला एवढं निबाट ठोक्या टाकी दे, मला वागत धरणार नाही काय. खालून पाडू मारू राहत त्याला. मला काय वाटलं इकडच्या साईडने ठेवा. माझे नाव मुकुंद रामदास डोंगरे, राहणार मानची. आमच्या शेततळ्यामध्ये मोठा असा नाग सकाळपासून आम्ही बघितलं. गिरी सरांना कॉल केला. गिरी सर अवघ्या संगमनेरमधनं 15 मिनिटात इथे येऊन म्हणजे त्याला पकडलेलं आहे, हे केलंय वर त्यांनी. थैंक यू, खूप खूप धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. मुकुंद रामदास डोंगरे मांची, इनके खेत तालाब में जो हमें नाग मिला था, इस नाग को हम यहाँ नेचुरल हैबिटेट में रिलीज कर देंगे।